आणि वारंवार तो भ्रष्टाचार होतोय. ह्याला जबाबदार कोण आहे? तर केंद्र सरकारचा हा भोंगळा कारभार. विधानसभा स्वतंत्र लढायचा आता एक सूर अजितदादा गटामध्ये. त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही. मी फार व्यस्त आहे हो, कारण इथे दुष्काळ आहे. आली नगरच्या सभेमध्ये त्या सगळ्याचा उल्लेख झाला. मणिपूर या देशाचा एक खूप महत्वाचा भाग आहे. तिथली जी महिला आहे, तिथले जी लहान मुलं आहेत, तिथले जे कर्तृत्ववान पुरुष आहेत ते भारतीय आहेत. जम्मू मध्ये परवा झाले, एकीकडे माननीय प्रधानमंत्रीजी तिसऱ्यांदा शपथ घेत होते आणि दुसरीकडे जम्मू मध्ये अतिरेक्यांचा हल्ला होत होता. हे प्रचंड वेदना देणाऱ्या गोष्टी आहेत. मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावरही हल्ला झालाय. याचा अर्थ काहीतरी कुठेतरी चुकतंय ना. आणि मणिपूर बद्दलचा मही आदेश काढ. आम्ही किती वेळा चर्चा मागितली. सगळे खासदार इंडिया अलायन्सचे मणिपूरला जाऊन आले, तिथे पण आम्हाला थांबवण्यात आलं. त्यामुळे मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यांना अशी ट्रीटमेंट का दिली जाते? पुणेकरांनी यांना एवढी साथ दिली आहे तरी पुणेकरांवर अन्याय का केला जातो? लोकसभा निवडणुकीत संघाबद्दल चुकीचा प्रचार केला, तंत्रज्ञानाचा वापर करून संघाबद्दल चुकीचा प्रचार केला, अशा पद्धतीचं ते प्रत्येक जण आपापलं आत्मपरीक्षण करत असतं. आमच्याही पक्षाचं आत्मपरीक्षण आम्ही गेल्या 2 दिवसाच्या मीटिंग मध्ये केले आणि पुढेही करत राहू. पण तो प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न असतो. तुम्ही पुन्हा एकदा दिल्लीत जाताय, कुठले मुद्दे प्रामुख्याने यंदा घेणार आहात? मागच्या वेळेस आणखी कांदा होता, आता बेरोजगारी, म्हणजे आज जे महाराष्ट्रावर अन्याय होतोय सातत्याने बेरोजगारीचा, तो आता हिंजवडी हा आपल्या हातातला सगळ्यात मोठा क्रिटिकल इश्यू. आदरणीय पवार साहेब काल नगरवरनं बारामतीला गेलेत, तिथे अनेक त्या मीटिंग घेणार आहेत. आणि त्याच्यानंतर अमित सगळ्यांना आणि मराठा चेंबर जे इथे काम करतं या सगळ्यामध्ये, त्यांनी आदरणीय पवार साहेबांना विनंती केलेली आहे की हिंजवडीची तातडीने मीटिंग पवार साहेबांनी घ्यावी आणि आधार द्यावा त्या लोकांना की तुम्ही महाराष्ट्र सोडू नका. ज्या पवार साहेबांच्या आग्रहामुळे राजीव गांधी इन्फोटेक पार्क हिंजवडीची स्थापना झाली. 6 लाख लोक डायरेक्ट इनडायरेक्ट तिथे काम करतात. आपल्या मुळशी तालुक्यात एवढं म्हणजे जगाला दिशा देण्याचं काम पहिलं तिथे या देशात सुरू झालं आणि तिथे आज लोक आपल्याला सोडून जात आहेत. हे अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे आणि नॉन सिरियस गव्हर्नमेंट आहे. हे दुर्दैव आहे की पुण्याचं आणि महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यात होतं. कारण का हिंजवडीमध्ये फक्त पुण्यातली मुलं काम करत नाहीत, राज्यातून देशातली मुलं हिंजवडीला काम करायला येतात. नीट परीक्षेवरून सध्या गोंधळ सुरू आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आदेश सुद्धा दिले आहेत की अलर्ट त्यांनी दिलेला आहे या संदर्भात. मी कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी SIT सेटअप करायला सांगितले. पण हा नवीन ट्रेंड आहे या सरकारचा. आउटसोर्सिंग सातत्याने का करतात हे प्रत्येक गोष्टीचं. आपल्याला आठवत असेल तलाठीच्या परीक्षेत पण हेच झालं होतं. नीट काल मला पुण्यामध्ये पण आणि नगरमध्ये पालक ढसाढसा रडत होते. अहो मी पण एक पालक आहे, मला माहिती आहे की आपल्या मुलाची म्हणजे आपलं मूल जेव्हा लहान असतं ना तेव्हा IIT IIM सारखी एक किंडर गार्डनची प्रत्येक वयाचं एक वेगळं महत्व असतं. म्हणजे त्या KG मध्ये ऍडमिशन घ्यायला पालक किती खटाटोप करतात हे मला माहिती आहे, कारण मी स्वतः त्याच्यातून गेलेली. आपल्या मुलं आपण सगळे कशासाठी काम करतो की आपल्या मुलांचं आयुष्य चांगलं व्हावं. आणि एवढ्या परीक्षा कशासाठी हो? म्हणजे मला विचाराल तर मी आमचं जेव्हा इंडियाचं सरकार येईल माझी पहिली मागणी सरकारला असेल या इतक्या परीक्षा बंद करून टाकावं. मुलांनी फक्त अभ्यास करूनच थकून जातात मुलं. इथे त्यांचं वय अभ्यास करायचं आहे, पण त्याबरोबर मुलं करायचं मल्टी टॅलेंटेड मुलं आपली झाली पाहिजे, मल्टी फॅसेटेड मुलं झाली पाहिजे. एका परीक्षा संपली तर दुसरी, मग त्या बोर्डाच्या परीक्षेला काय महत्व जर नीटच सगळं असेल तर. आणि त्याच्यात भ्रष्टाचार आणि वारंवार तो भ्रष्टाचार होतोय. ह्याला जबाबदार कोण आहे? तर केंद्र सरकारचा हा भोंगळा कारभार. या सगळ्या निवडणुकीच्या ठिकाणामध्ये काय लोक संपर्कात आहेत, काय येणाऱ्या काळात तर शिवसेना सोबत भाजपाकडून दुजाभाव केला जात असं श्रीरंग बारणे म्हणतात. 7 खासदार असूनही एकच MOS दिला. श्रीरंग बारणे हे अतिशय चांगले खासदार आहेत, संसद रत्न आहेत. त्यांचा पार्लमेंटचा परफॉर्मन्स मी फार जवळून पाहिले. खूप कमिटेड खासदार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या वेदना पूर्णपणे रास्त आहेत. कारण का ही इज आस्किंग ऑन मेरिट. त्यांना असं वाटतं की फिट्स इन द मेरिट. जर तसं एक खासदार जो संसद रत्नही झालेला आहे, त्यांनी कष्ट केलेले आहेत, निवडून आलेले आहेत एवढा संघर्ष करून, त्यानंतर त्यांना मंत्रीपद हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना जर वाटत असेल
तर त्याच्यात गैर काय? आणि फॉर्म्युला म्हणजे मी काल देवेंद्रजींचं तुमच्याच चॅनलवर भाषण ऐकलं, ते म्हणले की एक फॉर्म्युला आहे जो सगळ्यांना तोच लागू आहे, पण ते दिसत नाही या केसमध्ये. आणि मला खरं मी तुम्हाला सांगू, म्हणजे मला श्रीरंग भाऊंना मी भेटल्यावर म्हणणार आहे की श्रीरंग भाऊंना खूप वर्ष अनुभव आहे भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांची कसा वागतो ही माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे, म्हणून तर पहिला प्रॉब्लेम सुरू झाला. तीच परिस्थिती अजितदादा गटाची सुद्धा आहे. त्यांना सुद्धा मनुष्यबळ नाहीये, त्यांच्यामध्ये पण नाराजी कालपासून पाहायला मिळते. विधानसभा स्वतंत्र लढायचा असा एक सूर अजितदादा गटामध्ये. त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही, मी फार व्यस्त आहे हो, कारण इथे दुष्काळ आहे, त्या भागात दुष्काळ आहे, इथे अतिवृष्टी झाली आहे, हिंजवडीला नोकऱ्या बाहेर जात आहेत, तिथे दुधाचे आमच्या शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत, आमच्या मुलांच्या नीटच्या परीक्षेच्या. इफ यू आस्क मी, द स्टेट इज इन अ क्रायसिस. राज्यामध्ये क्रायसिस चाललेली आहे. नगरमध्ये त्याच्यामध्ये जयंत पाटील बोलताना असं म्हणले की माझा कार्यकाळ आता फक्त 4 महिने राहिलेला आहे. दुसरीकडे जे सेनापती म्हणून त्यांचे फ्लेक्स त्या ठिकाणी लागलेले होते. रोहित दादा पण भाषणामध्ये म्हणाले की 1-2 सेनापती नाही तर सगळ्यांनीच हे सगळं यश मिळवलेलं आहे. कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये जी गडबाजी आहे ती पाहायला मिळते का? जयंत पाटील स्वतः भाषणामध्ये बोलले की माझ्या विषयीची काही तक्रार असेल तर तुम्ही वरिष्ठांकडे करा. म्हणजे आमच्या पक्षात किती लोकशाही आहे बघा. इट्स अ कॉम्प्लिमेंट. उलट तुम्ही आम्हाला म्हणलं पाहिजे की वाह, काय पक्ष आहे तुमचा, किती लोकशाही आहे.